भाऊसाहेब पोटे बोलतोय प्रकाश. या निंबोडी वरच्या साईडला बेरड वस्ती नाही का, नारायणगाव साईडला शेतीचं किती नुकसान झालं. तुम्ही या तातडीने इथं, तुम्ही या इथं, मी इथं आहे आता. तर तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या पावसाने तर एकदम हाहाकार केलाय. इथं फक्त पिकं संकटात नाही आली, एवढा पाऊस झालाय का या पावसाच्या प्रवाहानं त्या ठिकाणी म्हणजे ज्या जमिनीची लेवल करण्यासाठी जो पोयटा वापरलेला असतो, हा पोयटाच म्हणजे वाहून गेलाय पूर्ण पावसामध्ये. त्यामुळे झाडं उघड्यावर पडलेत. त्यामुळे सरकारने या ठिकाणी फक्त पिकांचे पंचनामे नाही करायचे, तर ज्या ज्या ठिकाणी पोयटा वाहून गेलाय, जमिनीचे लेवल खराब झालेत, अशा ठिकाणी अधिकची मदत शेतकरी. शेंगा काढतोय हे बघा, सगळ्या शेंगा ह्या सडलंय, हे सडलंय, याचा चांगला वास मारतोय. म्हणजे सातत्याने अतिवृष्टी होऊन अनेक पिकांचं नुकसान झालंय. परंतु यात प्रामुख्याने कांदा आणि नगर तालुक्यात जे सर्वात जास्त किंवा विक्रमी उत्पादन घेतलं जातं ते म्हणजे सोयाबीनचं नुकसान झालंय. तुम्ही पहा या ठिकाणी हा सगळा म्हणजे आत्ताच अजूनही शासनाने सांगितलंय का 3-4 दिवस हा मोठा पाऊस पडू शकतो. आणि ह्याच पावसामध्ये पहा पूर्ण म्हणजे जे पीक आहे ते पाण्यात गेलंय आणि अतिवृष्टीमुळे हे सगळं पिवळं पडलंय. आणि जर आपण आता पाहिलं म्हणजे एखादी कुठले एकदम पाहतोय नाही का, तर हे बघा शेंगा वगैरे पिवळा पडल्यात, आता ओल लागली आणि आता खराब व्हायला लागले. म्हणजे लाखो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान होणार आहे. आणि प्रामुख्याने आमच्या निंबोडी या भागात तर अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं प्रशासनाला, मायबाप सरकारला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या या सर्व पिकांची तातडीने या ठिकाणी पंचनामा करून घ्या. आताच मला कळालं की आमचे शेतकरी संकेत बिरड, भाऊसाहेब बिरड यांनी मला कॉल केला की या ठिकाणी तहसीलदार येऊन गेले, परंतु तलाठी जो निंबोडी गावचा तलाठी आहे तो जरा येण्यास टाळाटाळ करतोय. मला असं वाटतं त्या तलाठी भाऊसाहेबांनी, ते सुद्धा शेतकऱ्याचे पुत्र आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी इतर सगळे काम बाजूला ठेवून पहिल्यांदा माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या बांधावर येऊन, शेतात येऊन, चिखलात जाऊन त्या पिकांचा पंचनामा करा. नाही तर हे 2 शेतकऱ्यांचे 2 शेत आहेत. त्या साईडला हा संत्र्याचा बाग आहे आणि या साईडला हा डाळिंबाचा बाग आहे. तर याच्यामधून जो काही बांध घातलेला असतो हा बांध आपल्याला दिसतोय. आणि ही जी पाईपलाईन आहे, हा पाईप ठिबकसाठी केलेला त्या बांधाच्या आतमधून घातलेला होता. परंतु एवढा पाऊस आला, आता आपल्या नजरेने आता दिसतोय, आता आपण दुपारी आलोय, हा पाऊस रात्री झालेला आहे किंवा काल 2 दिवसापूर्वी झाला. तर हा पूर्ण बांधच म्हणजे निघून गेलाय आणि शेत पूर्ण ह्या संत्र्याच्या पाहतोय मुळं पूर्ण निघालेत. नगर तालुक्यात प्रामुख्याने पाहिलं आपला चिचोंडी दरेवाडी या साईडचा जो भाग आहे हा पूर्णपणे संत्र्याचा खूप मोठा या व्यवसाय इथं व्यवसाय. आणि आता जास्तीचा पाऊस झाल्यामुळे, अधिकच्या पावसामुळे आता फळांची गळ होणे आणि जर असे झाडं जर उघडे पडले तर उद्या झाडे निकामी होणार आहेत. त्यामुळं याच्यात काही फळच येणार नाही. निघाला का बिल्डिंग फुटली पूर्ण, हे जवळजवळ एवढी चालू पीक कव्हर करून फुटून त्या वावराचा सगळ्या कार्यक्रमामध्ये माती राहिलीच नाही. तेव्हा इथपर्यंत मार्केटमध्ये यायला काय त्रास येणार शेतकरी जाऊन. बरोबर. आणि आत्ताचे जे